संसार म्हणजे गुडघाभर चिखलात चालण्यासारखे आहे. जोरात पडताही येत नाही आणि थकलो तर खाली बसताही येत नाही. शिक्षक: गण्या, सांग पाहू, कंडक्टर आणि ड्रायव्हरमध्ये काय फरक असतो? गण्या: कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार, आणि जर ड्रायव्हर झोपला तर सर्वांचंच तिकीट निघेल. बायको विचारत होती की लग्नाच्या आधी तुमचे किती अफेअर होते? मी शपथ घेऊन सांगितले की एकही नव्हता. बायको रागात बोलली, देवा, हे काय केले? ज्याला गावात एकही मुलगी भाव देत नव्हती त्याच्याच गळ्यात बांधले. स्त्रियांना खुश करणं इतकंही अवघड नसतं. फक्त जाड स्त्रियांना बारीक झालात म्हणा, आणि बारीक स्त्रियांना छान तब्येत झाली म्हणा. आमचं प्रेम बरोबरीचंच होतं, पण आम्ही दोघंही खूप घाबरायचो. ती तिच्या नवऱ्याला आणि मी माझ्या बायकोला. छोटा मुलगा टॉयलेटमधून, आई, झाली. आई: तुझं तू धुवून बाहेर ये. मुलगा रागाने: जर तू धुवून देऊ शकत नाहीस तर बळजबरीने चारतेस कशाला मला? एक म्हातारे आजोबा आजारी पडल्यामुळे बेडवर पडून होते. नीट डोळे पण उघडता येत नव्हते. शेजारच्या बायका त्यांना बघायला आल्या. आजोबांची बायको: अहो, कोण कोण आलंय बघा, ओळखता येतंय का? आजोबांनी कष्टाने डोळे उघडले, बायकांकडे बघितलं आणि बायकोकडे बघून मनातल्या मनात म्हणाले, भर आयुष्यात यांच्याकडं बघू दिलं नाही, आणि आता मरायची वेळ आली तेव्हा सांगते, बघा कोण आलंय, उचल रे देवा पटकन. ऑफलाईन असतो तेव्हा फक्त नोकरी व कुटुंब यांची चिंता वाटते. ऑनलाईन आलो की धर्म, समाज, राजकारण, देश, विश्व आणि ब्रह्मांड या सगळ्यांची चिंता वाटू लागते. शेजारच्या काकू बंड्याला बोलल्या, बाळा, तू लग्न करून घे आता. बंड्या: नाही काकू, हे तर चड्डीवर चहा सांडला होता, चहा पिताना त्याचे डाग आहेत.